तर आता आज आपण जे तुमच्या चौथ्या चौथ्या युनिटमध्ये जे हिस्टोरियन आहे त्याच्यापैकी पहिले हिस्टोरियन आहे आर जी कोलिंगवूड. त्यांच्याबद्दल आज चर्चा करणार आहे आपण. हे इंग्लंडचे हिस्टोरियन होते. 1889 ते 1943 हा यांचा कालखंड आहे. आणि फिलॉसॉफर ऑफ हिस्ट्री यांना म्हटलं जातं. त्यांना आयडियलिस्टिक हिस्टोरियन पण म्हटलं जातं. आयडियलिस्टिक हिस्ट्री म्हणजे काय? त्यांचा या गोष्टीवर विश्वास होता की जे काही जग आपल्याला दिसतं किंवा जे काही जग आपण अनुभव करतो हे आपले आयडियाज असतात, आपले कन्सेप्ट असतात. आणि डब्ल्यू एच वॉल्सने त्यांना आयडियलिस्टिक हिस्टोरियन म्हटलंय. खरं तर कॉलिंगवूड जे होते ते हिस्टोरियन नव्हतेच मुळात, ते फिलॉसॉफर होते. पण तरी इतिहासाची प्रक्रिया, इतिहास लिहिण्याची पद्धत, ह्या सगळ्या गोष्टीवर त्यांनी लिखाण करून आयडिया ऑफ हिस्ट्री हे त्यांचं महत्वाचं पुस्तक आहे, जे की आपल्यासाठी महत्वाचं आहे इतिहासाचे संशोधक म्हणून. एका वेल एज्युकेटेड फॅमिलीमध्ये त्यांचा जन्म झाला होता आणि अगदी सुरुवातीपासूनच ते अतिशय बुद्धिमान म्हणून ओळखले जात होते. कॉलेजच्या दिवसापासूनच ते अतिशय हुशार म्हणून त्यांना समजलं जायचं. आणि त्यासोबतच आर्किओलॉजी त्यांना ज्ञान होतं. एक फिलॉसॉफिकल पेंट ऑफ माइंड त्यांचा होता आणि जॉन रस्किनच्या फिलॉसॉफीने ते प्रभावित झालेले होते. इंग्लंडच्या नाविक दलामधलं जे एप्सोनेक्स स्पाय डिपार्टमेंट जो असतं, गुप्त हेर खाते जो असतं, त्याच्यामध्ये ते जॉईन झाले. आणि मग त्याच्यानंतर फर्स्ट विश्वयुद्धानंतर ते मग शिक्षणाकडे वळले आणि 1935 मध्ये फिलॉसॉफी डिपार्टमेंटमध्ये ऑक्सफोर्ड विद्यापीठात त्यांनी ते त्या मिस्टिक फिलॉसॉफी या डिपार्टमेंटचे हेड झाले. त्यांची इम्पॉर्टंट पुस्तकही खाली आहे: एसेज ऑन पॉलिटिकल फिलॉसॉफी, रिलीजन अँड फिलॉसॉफी, एसेज ऑन फिलॉसॉफी ऑफ आर्ट, रोमन, ब्रिटन अँड इंग्लिश सेटलमेंट अँड आयडिया ऑफ हिस्ट्री. तर इतिहासाबद्दलचे त्यांचे विचार, त्यांचं जे पुस्तक आहे द आयडिया ऑफ हिस्ट्री या पुस्तकात आपल्याला दिसून येतात. हे त्यांनी जे 32 भाषणं 1936 मध्ये दिली होती, त्या 32 भाषणावरच हे पुस्तक, ते 32 भाषणं प्रकाशित झालं आहे पुस्तकामध्ये. आणि या पुस्तकांच्या पहिल्या भागातच ग्रीक हिस्टॉरिकल ट्रॅडिशन, ग्रीक लोकांपासून कसं 20व्या शतकापर्यंत इतिहास लेखनाची परंपरा ही सुरू होती ह्याबद्दल ते लिहितात. आणि तसंच दुसऱ्या पार्टमध्ये ख्रिश्चनिटी आणि ख्रिश्चनिटीचा हिस्ट्री रायटिंगवर कसा प्रभाव पडला होता हे सुद्धा ते लिहितात. त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या पार्टमध्ये हिस्ट्री हे कसं सायंटिफिक डिसिप्लिन आहे याच्याबद्दल ते लिहितात. आणि पाचव्या भागामध्ये हे कलिंगवूडच्या जे हिस्ट्री बद्दलचे आयडिया होतात त्या सगळ्या ते समअप करतात. तर हिस्ट्री बद्दलची त्यांची आयडिया सांगायचं म्हणजे तत्कालीन काळामध्ये काय झालं होतं ना, की इतिहास हे सायन्स आहे अशी ही जी पॉझिटिव्ह हिस्ट्री प्रत्यक्षवादाची जी विचारसरणी होती ती फार वाढीस लागली होती. पण त्याला हे डिसॅग्री करतात. त्याला सांगतात की इतिहास हा आपण सायन्स सारखा अध्ययन करू शकत नाही. सायन्सचे जसे एक्सपेरिमेंट आपण लॅबमध्ये करू शकतो तसे एक्सपेरिमेंट आपण इतिहासाबद्दल करू शकत नाही. आणि म्हणूनच इतिहासाच्या लिखाणामध्ये एक रिलेटिव्हिटी असते. एकाच काही सेम साधने वापरून जर का तुम्ही इतिहास लिहिला आणि मी इतिहास लिहिला तर तुमचा इतिहास आणि माझा इतिहास हा वेगळा राहू शकतो, कारण आपण भूतकाळाकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहतो. आपल्या वयामध्ये, आपल्या अनुभवामध्ये हा फरक आहे. आणि म्हणूनच हिस्ट्री हे सायंटिफिकली लिहिलं जाऊ शकत नाही. हिस्ट्री हे काही सायन्स होऊ शकत नाही. आणि याच्या मागचं महत्वाचं कारण असं असतं की हिस्टॉरिकल कॅरेक्टरला देर इज अन इनसाइड असं तो म्हणतात. त्यांचा एक आत्मा असतो आणि त्या आत्म्याशी आपला आत्मा जुळून जातो, कारण आपण पण मनुष्य आहोत. उदाहरणार्थ मराठ्यांचा इतिहास वाचताना मराठ्यांनी ज्या लढल्या किंवा शिवाजीचा जो थरारक प्रसंग होता, अफजल खानाची भेट म्हणा किंवा शाहिस्ते खानावर आक्रमण म्हणा, या सगळ्या गोष्टीमध्ये आपण इन्व्हॉल्व्ह होऊन जातो, कारण आपण एका लिव्हिंग बिईंग बद्दल वाचतोय. छत्रपती शिवाजी, त्यांचे मावळे यांच्याबद्दल वाचतोय आणि त्यांचा जसा जीव होता तसा आपला पण जीव आहे. त्यामुळे आपण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊन जातो. आणि जेव्हा आपण इन्व्हॉल्व्ह होतो तेव्हा निश्चित एक असं ज्याला म्हणतात ना, वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून इतिहासाकडे बघणं हे थोडं कठीण होतं. आपण सायन्सकडे वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून बघू शकतो. समजा लोखंडाचा गोळा फिजिक्सच्या लॅबमध्ये गरम केला की तो प्रसरण पावतो, त्याचं एक्सपेन्शन होतं, हे आपण शाळेमध्ये शिकलो आहे. तो एक्सपेरिमेंट आपण वारंवार करू शकतो. त्या लोखंडाच्या गोळ्याला वारंवार गरम केलं तर आपल्याला दुःख होत नाही, कारण आपली त्याच्याशी काही अटॅचमेंट नसते, कारण ते लोखंड हे आपल्याला माहित असतं. पण तेच जर का छत्रपती शिवाजी बद्दल प्रत्येक वेळी वाचताना आपलं कुठेतरी मन तिथे चाललं जातं. पानिपताच्या युद्धावर मराठे हारले हे जेव्हा आपण वाचतो तेव्हा कुठेतरी दुःख माणसाला होतं.
जेव्हा भगतसिंगांना फाशी देण्यात आली तेव्हा कुठेतरी माणसाला दुःख होतं. आता खरं तर ती गोष्ट होऊन बरीच वर्ष झाली. म्हणजे आपण काय एक ज्याला म्हणतात ना ऑब्जेक्टिव्ह ऑब्झर्व्हर म्हणून हिस्ट्रीकडे पाहणं हे फार कठीण आहे, असं आर.जी. कोलिंगवूड आपल्या लिखाणामधून सांगण्याचा प्रयत्न करतात. तसंच हिस्ट्री आणि फिलॉसॉफी ह्या दोन गोष्टी आपल्या जुळलेल्या आहे. आपण फक्त हिस्टॉरिकल इव्हेंटचं अध्ययन न करता त्या जे लोक हिस्ट्री लिहितात त्यांच्या मनामध्ये काय सुरू होतं या गोष्टीचं सुद्धा आपण अध्ययन करायला पाहिजे. तसंच हिस्ट्री एक सायक्लिकल आहे हे आपल्याला टोएनबीने सांगितलं. त्या गोष्टीला आर.जी. कोलिंगवूड डिसॅग्री करतात आणि आर.जी. कोलिंगवूड सांगतात की हिस्ट्री सायक्लिकल नाही आहे. एखादी सभ्यता ही उच्च स्तराला पोहोचून मग खाली येऊन पुन्हा त्याच स्तराला पोहोचत नाही. तर हिस्ट्री स्पायरिकल आहे. स्पायरिकल म्हणजे काय? जेव्हा हे असं जे चक्र असतं ते दुसरा राऊंड तिथेच पोहोचत नाही तर खाली किंवा वर पण जाऊ शकतो. हा, तर हे असं 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 जे असतं ना, किंवा मग असा विकास होत असा असा वरच्या स्तराला जातो. दॅट इज कॉल्ड स्पायरिकल. तर हिस्ट्री एक स्पायरिकल आहे, म्हणजे सभ्यतेचा विकास हा गोलाकार नाही. ऑब्जेक्टिव्ह हिस्ट्री हे डिफिकल्ट आहे कारण प्रत्येक व्यक्ती काय करतो की ऐतिहासिक घटनांचं आपल्या मनामध्ये चिंतन करून ऐतिहासिक घटनाची आपल्या मनामध्ये पुनर्निर्मिती करत असतो आणि मग ते लिहित असतो. उदाहरणार्थ सिंपलचं उदाहरण तुम्हाला सांगतो. आजच्या या एका तासाच्या क्लास नंतर जर का तुम्हाला सांगितलं की तुम्ही डॉक्टर खंगई यांनी काय शिकवलं हे तुम्ही लिहून पहा, तर हे तुम्ही लिहा किंवा आम्हाला तसं तसं सांगा, तर तुम्ही मी जसं सांगितलं तसं तसं सांगू शकणार नाही. तर तुम्ही काय कराल, डॉक्टर खंगईनी काय शिकवलं हे तुमच्या मनामध्ये तुम्ही रिइनॅक्ट कराल, त्याची पुनर्निर्मिती कराल आणि मग ते तुमच्या भाषेमध्ये तुम्ही सांगण्याचा प्रयत्न कराल. तर हिस्ट्री इज अ रिइन्कार्नेशन अँड रिइनॅक्टमेंट ऑफ ऑफ हिस्टोरियस माइंड. त्याच्यानंतर ऑल हिस्ट्री इज हिस्ट्री ऑफ थॉट, हे त्यांचं एक दुसरं महत्वाचं वाक्य आहे, ते पण तितकंच महत्वाचं आहे. एक मिनिट थोडस थांबा. तर नेक्स्ट त्यांचं महत्वाचं जे इतिहासाबद्दलचे त्यांचे विचार आहे त्याच्यापैकी एक महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे ऑल हिस्ट्री इज हिस्ट्री ऑफ थॉट. सगळा इतिहास हा विचारांचा इतिहास आहे. म्हणजेच काय, आपण इतिहासाबद्दल विचार करतो आणि मग त्याला रिप्रोड्यूस करतो. जसं मी ते उदाहरण सांगत होतो, तुम्हाला जर का एक तासानंतर विचारलं की डॉक्टर खंगाई मी काय सांगितलं ते तुम्ही सांगा, तर तुम्ही तसं तसं नक्की सांगू शकणार नाही. तुम्ही काय सांगाल, जे तुम्हाला या लेक्चर बद्दल आठवलं आणि जे तुमच्या मनामध्ये क्रिएट केलं ते तुम्ही सांगाल. आणि म्हणूनच ऑल हिस्ट्री इज अ हिस्ट्री ऑफ थॉट. सगळे जे इतिहासकार असतात ते इतिहास किंवा ज्या लोकांनी इतिहासाची साधने निर्मिती करून ठेवली आहे त्यांनी घटना जशा तशा नाही जशा तशा नोट केलेल्या नसतात, तर त्या घटनांबद्दलचे त्यांचे ते विचार असतात असं ते आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतात. हा, रिएनेक्टमेंट ऑफ हिस्ट्री तेच रिलेटेड आहे. आपण हिस्ट्रीला रिएनॅक्ट करतो, त्याला परत परत निर्मिती करतो आणि आणि मग ते लोकांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. वेल, पर्पज ऑफ स्टडी हिस्ट्री, इतिहासाचं अध्ययन करणं हे ज्ञानप्राप्ती, सेल्फ नॉलेज, स्वतःला समजणं, हे सुद्धा इतिहासाचे अध्ययन करण्याचा महत्वाचा भाग आहे. तर त्यांना जे क्रिटिसाइज करण्यात येतं, साधारणतः बरेचसे इतिहासकार म्हणतात, टोएनबी जसं म्हणतो, की ऐतिहासिक जे पात्र होते त्यांच्या मनामध्ये काय आहे हे समजून घेणं फार कठीण आहे. आपण त्यांचे ऍक्शन्स आपल्या समोर असतात, पण इट इज व्हेरी डिफिकल्ट, फार कठीण आहे की त्यांच्या मनामध्ये काय होतं ते समजणं. तर शेवटी समअप करण्याचं असं की कॉलिंगवूडनी 3 महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. हिस्ट्री इज अन इनॅक्टमेंट ऑफ पास्ट. आपण भूतकाळाला आपल्या मनामध्ये निर्मिती करत असतो आणि मग ते लोकांपुढे मांडतो. सगळा इतिहास हा विचारांचा इतिहास आहे. इतिहासाबद्दल आपण जे विचार करतो तेच आपण लिहितो. आणि ऑल हिस्ट्री इज अ कंटेम्पररी हिस्ट्री, म्हणजे काय, सर्व इतिहास हा समकालीन इतिहास आहे. म्हणजेच काय, मी जेव्हा इतिहासाचं इंटरप्रिटेशन करतो, इतिहासाचा अर्थ लावतो, तेव्हा माझे विचार हे आजच्या विचारांनी प्रभावित झालेले असतात आणि त्या दृष्टिकोनातूनच मी त्याचं विश्लेषण करतो. म्हणून ही सेज ऑल हिस्ट्री इज कंटेम्पररी हिस्ट्री. तर आर.जी. कोलिंगवूड बद्दल काही जास्त माहिती नाही आहे. आयडिया ऑफ हिस्ट्री त्यांचं पुस्तक आहे. त्याचे जे महत्वाचे प्रमेय होते की इतिहासाला आपण सायन्स सारखं अध्ययन करू शकत नाही, ऑल हिस्ट्री इज अ कंटेम्पररी हिस्ट्री, सगळा इतिहास हा समकालीन इतिहास आहे, सगळा इतिहास हा विचारांचा इतिहास असतो. आपण ऐतिहासिक पात्रांच्या डोक्यामध्ये घुसून त्यांच्या मनामध्ये काय सुरू आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हिस्ट्रीला आपण रिइनॅक्ट करतो, हिस्ट्रीला आपल्या मनामध्ये आपण पुनर्निर्माण करत असतो आणि तेव्हा कुठे इतिहासाची निर्मिती होत असते. हे आर.जी. कोलिंगवूड बद्दल झालं. आणि आता याच्यानंतर जे आहे
ते आहे EH कार बद्दल. तर EH कार बद्दल आता आपण चर्चा करूया. वेल ओके. तर EH कार EH कार जे होते हे सुद्धा आर जी कोलिवुड प्रमाणे इंग्लंडचे इतिहासकार होते आणि बरेच प्रसिद्ध इतिहासकार आहे. आणि त्यांचं महत्वाचं योगदान आता त्याच्याबद्दल आपण चर्चा करू. इंग्लंडमधल्या एका मध्यमवर्गीय फॅमिलीमध्ये त्यांचा जन्म झाला होता. लहानपणापासूनच ते तीक्ष्ण बुद्धिमत्तेचे आणि फार परिश्रमी म्हणून प्रसिद्ध होते. कॅम्ब्रिजमध्ये शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी ब्रिटिश विदेशी सेवेमध्ये आपली सेवा दिली प्रथम विश्वयुद्धाच्या दरम्यान. आणि या प्रथम विश्वयुद्धाच्या दरम्यानच जी रशियामध्ये क्रांती झाली त्या रशियन क्रांतीने ते बरेच प्रभावित झाले आणि त्याच्यानंतरच त्यांनी रशियाचा तसंच इतिहासाचं अध्ययन करायला सुरुवात केली. त्याच्यानंतर युद्धानंतर ते जर्नलिझमकडे वळले आणि लंडन टाइम्सचे ते असिस्टंट एडिटर होते. पण असिस्टंट एडिटर असताना त्यांचे तत्कालीन जे प्राईम मिनिस्टर होते इंग्लंडचे विन्स्टन चर्चिल यांच्याशी थोडे मतभेद झाले. आणि मग इथे त्यांनी एक गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केला. इथे कारण USSR ची त्यांनी प्रशंसा केली आणि तत्कालीन जग हे दोन भागामध्ये विभागलं गेलं होतं. कोल्ड वॉर सुरू होतं. एक USSR जिथे कम्युनिस्ट सरकार होतं आणि एक होतं भांडवलशाही राष्ट्र. तर एका भांडवलशाही राष्ट्रामध्ये राहून एका कम्युनिस्ट राष्ट्राची प्रशंसा करणं याच्यामुळे ते काही विन्स्टन चर्चिलला तत्कालीन प्राईम मिनिस्टरला आवडलं नाही आणि म्हणून मग शेवटी त्या पदापासून त्यांनी राजीनामा दिला आणि मग ते विद्यापीठामध्ये शिकवायला लागले. तर त्यांची जी वेगवेगळी पुस्तकं आहे 1924 ते 1926 यांच्या दरम्यान सोशलिझम इन वन कंट्री हे पुस्तक प्रकाशित झालं. मग त्याच्यानंतर 20 इयर्स ऑफ पीस हे पुस्तक प्रकाशित झालं. रोमॅन्टिक 20 इयर्स ऑफ क्रायसिस हे पुस्तक प्रकाशित झालं. हिस्ट्री ऑफ सोव्हिएत रशिया हे पुस्तक त्यांचं प्रकाशित झालं. सोव्हिएत इम्पॅक्ट ऑन द मॉडर्न वर्ल्ड हे 1946 मध्ये प्रकाशित झालं. 1948 मध्ये इंटरनॅशनल रिलेशन बिटवीन द टू वर्ल्ड वॉर हे पुस्तक प्रकाशित झालं आणि 1961 मध्ये व्हॉट इज हिस्ट्री. तर त्यांचं हे व्हॉट इज हिस्ट्री आपल्याला हिस्टोग्राफीच्या दृष्टिकोनातून सगळ्यात महत्वाचं आहे. रोमॅन्टिक एक्साईल मध्ये ते एका सोशलिस्ट व्यक्तीचं वर्णन करतात, अलेक्झांडर हार्गन. त्यानंतर 20 इयर्स ऑफ क्रायसिस हा हे जे पुस्तक आहे प्रथम विश्वयुद्ध आणि द्वितीय विश्वयुद्ध यांच्यामध्ये जवळजवळ 20 वर्षाचा अंतर आहे आणि या 20 वर्षामध्ये जर्मनी हिटलरच्या नेतृत्वाखाली बराच त्यांनी शस्त्रास्त्र गोळा केली, युद्धाची तयारी केली आणि इंग्लंडनी या दरम्यान हिटलरवर बंधनं टाकले नाही, ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात ना पॉलिसी ऑफ अपीसमेंट. हिटलरच्या
हा, तुम्हाला मी दिसतोय का आता? हो सर, दिसत आहे. हा, काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम होत आहे जरा. तर ठीक आहे. आपण सध्या इथेच थांबूया. इथून जरासा मला प्रॉब्लेम येतोय. मग अ, नंतर आपण हा क्लास पुढे कंटिन्यू ठेवूया. उद्या आय लेट यू नो.